चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे। उद्या हे फिन निफ्टीचे एक्सपायर आहे। फिन निफ्टीला आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली मिळू नाही शकते हे आजच्या आपण प्रेडिक्शनमध्ये बघणार आहोत। आपण काल ज्या पद्धतीने प्रेडिक्शन केलं होतं त्या झोनमध्ये तर मार्केट आलं नाही, पण आपला व्ह्यू काय होता की जर 22,638 जर मार्केट आता क्रॉस केला तर ह्याच्यावरचं जे टार्गेट आहे एकतर मार्केट सस्टेन झालं, तुम्हाला मी टार्गेट मेन्शन करून असं सांगितलं होतं। ज्यावेळेला मार्केट सस्टेन झालं त्या दरम्यान मी ग्रुपला पण आपल्या मेसेज करून सेंड केला होता। जर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन नसाल तर त्याची बायोला लिंक आहे, तुम्ही जॉईन करून घ्या, तुम्हाला लाईव्ह अपडेट येत राहतील। आता आपल्या उद्याच्या प्रेडिक्शनमध्ये आपलं वर्किंग कसं करायचं आहे बघा। तर मार्केट उद्या पण ह्या लेवलला जर क्रॉस केलं तर सस्टेन केलं किंवा याला करावंच लागणार आहे, कारण आता येत्याला जर हे जर टार्गेट जर बघितलं तर 23,000 मार्केट सहज येऊ शकतं, कारण 22,540 ह्या लेवलला त्यांना सपोर्ट घेतलेला आहे। हा एक स्ट्रॉंग झोनचा सपोर्ट होता आणि त्या सपोर्टच्या नुसार मार्केटला आता 23,000 ही लेवल क्रॉस करावी लागणार आहे लवकरात लवकर। एकतर मार्केट जर रिव्हर्स यायचं म्हटलं तर ह्या झोनपासून येऊ शकतं, पण छोट्या मुवमेंटसाठी आपण पुटला लई आता विचार करायचा नाही। ह्या वीकमध्ये किंवा उद्या परवा 2-3 दिवसात आपल्याला 23,000 ही पण लेवल दिसून येऊ शकते। उद्या जर मार्केटला व्हायचं म्हटलं तरी तर गॅप मोठ्या प्रमाणात पण होऊ शकतं, कारण मार्केटला 23,000 ह्या लेवलला जायचं आहे। ह्या ज्या लेवल दिल्या ह्या लेवलनुसारच आपण वर्किंग करणार आहोत। त्यानंतर आपण फिन निफ्टीमध्ये बघूया, कारण फिन निफ्टीमध्ये उद्या एक्सपायर आहे। जर निफ्टी जर गॅपअप ओपन होत असेल तर फिन निफ्टी पण उद्या गॅपअप ओपन होणार आणि आपल्याला मोठी रॅली जर व्हायची म्हटलं तर 21,663च्या वरती रॅली होणार आहे। जर निफ्टी सस्टेन जर करत असेल तर फिन निफ्टी पण ह्या लेवलला सस्टेन करणार आणि इथून आपल्याला चांगली रॅली पण मिळून येऊ शकते। प्लस आपला 0-0 ट्रेड जे मिळणार आहे ते एकतर 2 किंवा 1.5च्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर घ्या, त्याच्या आधी घेऊ नका, कारण ह्या ठिकाणी जर सस्टेन झालं तर तुमचं प्रीमियम डिके पण होऊ शकते। पण ही लेवल क्रॉस केलं तर चांगली रॅली दिसून येऊ शकते। जसं ह्या लेवलला आपण मेन्शन केलं त्या हिशोबाने आपण उद्या वर्किंग करणार आहोत। त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया। बँक निफ्टीमध्ये जर बघितला तर बँक निफ्टी आता जे लेवल आहे तिथून थोडं जरासं डाऊन यायला पाहिजे, म्हणजे त्याचं जे टार्गेट आहे ते 48,441। पण निफ्टी आणि फिन निफ्टीकडे बघता मार्केटला गॅपअप व्हावं लागणार, मग फिन निफ्टी पण एकतर फ्लॅट ओपन होईल किंवा ह्याच्यावरती ओपन होईल। आता बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये अजिबात बायस नाही, जे पण आहे ते सेलर्स आहे। पण निफ्टीचा जर व्ह्यू तुम्ही बघितला तर निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बाईंग आलेले आहे आणि त्या बाईंगच्या प्रश्न त्याला 23,000 जावं लागणार आहे। जर ते 23,000 जात असेल तर बँक निफ्टीला एकतर ह्या लेवलला सस्टेन करावं लागणार आहे। 48,711 जर क्रॉस केलं तर चांगलीच गोष्ट आहे। जर आपल्याला क्रॉस केलेली दिसली तर आपण ह्या ठिकाणी कॉलला बसून येऊ शकतो किंवा इथून आपल्याला बघता बघता 49,000 ही पण लेवल आपल्याला दिसून येऊ शकतं। ठीक आहे, ह्याच्यामध्ये दरम्यान आपलं कुठलं टार्गेट येईल हे आपण उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बघणार आहोत। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।